मिथुन राशीची पत्नी मल्टीटास्किंग राणीला जपायचं कसं? तिच्या गप्पांना द्या उत्तर, नाहीतर बॅकअप प्लॅन ठेवा तत्पर. मिथुन पत्नी बोलते खूप. ती एकाच वेळी 4 गोष्टी सांगेल. सिरियस चर्चा, गॉसिप, तुमच्या घोरण्याबद्दलची तक्रार आणि नवीन वेकेशनचा प्लॅनही. हो अगं, अगदी बरोबर. अरे वा, खरंच हे 3 वाक्य ॲटोमॅटिक तयार ठेवा. ती एकाच वेळी वेगवेगळ्या मूडमध्ये असू शकते. सकाळी रोमॅन्टिक, दुपारी संशयित, संध्याकाळी फिलॉसॉफर आणि रात्री पार्टी मोडमध्ये. बायको आहे की 4 वेगवेगळ्या व्यक्तिरेखा? तिच्या स्विचिंग स्पीडला तुम्ही जुळवून घ्या, नाहीतर तुमच्या इंटरनेटपेक्षा ती अधिक वेगवान आहे. तिच्या उत्साहावर पाणी टाकू नका. मिथुन पत्नी एका सेकंदात नवीन आयडिया काढते. आपण चहा विकायचा का? जाऊ द्या, ट्रॅव्हल ब्लॉगर बनूया. अरे नाही, आपण वेब सिरीज सुरू करूया. तुम्ही थोडंसं भारीच म्हणालात तरी पुरे, कारण कदाचित ती उद्याच नवीन आयडिया काढेल. तिला कंटाळा येणार नाही याची काळजी घ्या. ती सतत बदल शोधत असते. जर तुम्ही रोज त्या कोपऱ्यात बसून बातम्या पाहिल्या तर एका दिवसात बोरिंग हसबंड ठराल. कधी गुपचूप बाहेर जेवायला न्या, कधी अचानक तिला चहा करून द्या, नाहीतर ती स्वतःलाच नवीन नवरा शोधेल, अर्थात मनातल्या मनात. तिच्या प्लॅन बीला कायम तयार राहा. डार्लिंग, आज आपण घरातच राहूया? ओह ठीक आहे, मग मी जाते फ्रेंड्ससोबत बाहेर. मिथुन पत्नीची बॅकअप योजना आधीच तयार असते, त्यामुळे तुम्ही नाही म्हटलं तरी काही फरक नाही पडत. सिरियस होऊ नका. जर तुम्ही तिला फार लेक्चर दिलं तर तिचं मन कधी दुसऱ्या चॅनलवर शिफ्ट झालं आहे हे तुमच्या लक्षातही येणार नाही. काहीही झालं तरी थोडी मस्ती, थोडा विनोद ठेवा, कारण तिला हसवणारा नवरा हवा आहे. ती फक्त तुमची बायको नाही तर तुमची बेस्ट फ्रेंड आहे. मिथुन पत्नी तुमच्या प्रेमात आहेच, पण तिला तुमच्याशी मैत्री हवी. तिच्याबरोबर चर्चा करा, हास्यविनोद करा, तिच्या नव्या आयडियाला वाह म्हणा, मग ती कायम तुमचीच राहील. मिथुन पत्नीला जपायचं आहे? मग कंटाळवाणं आयुष्य विसरा. ती मल्टीटास्किंग क्वीन आहे. तुम्ही फक्त तिच्या जगात थोडी मस्ती आणा आणि पहा ती किती खुश होते. तुमच्या मिथुन बायकोचा कोणता भन्नाट स्वभाव तुम्हाला जास्त आवडतो? कमेंट नक्की करा.